मुक्ताबाई नाम त्रिभुवन पावनी। जय जय श्री राधारमणा, जय जय नवला किशोर, जय गोपी चित चोर प्रभु, जय जय माखन चोर। सेवी लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणास। शिव भोळा चक्रवर्ती, तयाचे पाय माझे चित्ती। शरण शरण हनुमंता, तुम्हा आलो रामदूता। मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या विठ्ठला प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी संकीर्तनाच्या सेवोपात निवडलेला हा अभंग एच्चियावत भूतलावावर जन्माला आलेल्या सर्व जीवांचा उद्धार करण्यासाठी आपला देह अखंड झिजविणारे वैराग्याचे महामूर्ती, वैराग्याचं ज्वलंत प्रतीक असणारे, सदेह वैकुंठाला जाणारे पंचम वेद निर्माते, महाराष्ट्राचे भूषण, सकल संतभूषण, संत सम्राट, हृदय सम्राट, श्रीमंत जगद्गुरु जगद्वंदनीय तुकाराम महाराज देहूकर यांचा उत्कृष्ट असा 4 चरणांचा हा अभंग असून अगदी छोटासा, अगदी सोप्या अर्थाचा, बहुतेकांच्या परिचयाचा आणि मागणीपर प्रकरणातील असा हा अभंग आहे। आणि या अभंगामधून जगद्गुरु जगद्वंदनीय श्री संत तुकाराम महाराज देवाकडे मागणी मागतात की देवा, तुला जर मला द्यायचं असेल ना बाबा, तर तू मला एकच दान दे की मला माझ्या जीवनामध्ये तुझा विसर कधी पडू देऊ नको। आणि देवा, तुझा जर विसर आम्हाला पडत असेल तर आम्ही काय करू? गुण गा देवा, आम्हाला सामान्य लोक जे मागतात ते अजिबात नको, आम्हाला धन नको, मुक्ती नको, संपदा सुद्धा नको, मग काय हवंय तरी काय तुको बरं आहे तुम्हाला? संत संग ते सदा, आम्हाला आमच्या जीवनामध्ये सदा सर्व काळ त्या संतांचा संग घडू दे देवा। मग याकरिता आम्हाला गर्भवासाचं दुःख जरी भोगावं लागेल ना तरी सुद्धा चालेल, ते आम्ही हसत हसत सहन करायला तयार आहे, असा अभंगाचा सरळ सरळ सांगायचा भावार्थ। माईकचा आवाज वाढव ना, थोडा आवाज, थोडा बास वगैरे दे, जाड कर आवाजात। अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा की आपल्या या पुण्य पावन असलेल्या पिंपरीगौडी या गावामध्ये श्री महादेव व मारुती संस्थान 31व्या वर्धापन दिनानिमित्ताने अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह तथा शिव महापुराण कथा बरं का। आणि ज्यांच्या मुखातून या कथेचा आपण रसपान करीत आहात असे परम आदरणीय हरिभक्त पारायण श्री रेवणनाथ महाराज चौहान यांच्या अमृततुल्य वाणीतून सतत 7 दिवस झाले आपण या ठिकाणी ही कथा श्रवण केली। आणि आजचं हे 7व्या दिवसाचं कीर्तनरूपी वाघ पुष्प भगवान परमात्मेच्या चरणारविंदावरती समर्पित करण्याचा सुयोग मला प्राप्त झाला। ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी कीर्तन सेवेचा योग आला, ज्यांनी मला कीर्तन संदर्भात कॉल केला असे आदरणीय राजूदादा बघे। आता सर्वांचं नाव घेणं काही मला या ठिकाणी शक्य नाही बरं का, म्हणून सर्वच ग्रामस्थांच्या वतीने माझ्याकडे आलेली ही कीर्तनरूपी सेवा आणि तुमच्यासारख्या भाग्यवंतांचं दर्शन मला घडालं, सेवा मला मिळाली, हे मी माझं खरंच या ठिकाणी परमभाग्य समजते। धन्य मी मानेन आपुले संचित, किंवा मग तरी माझ्या दैवा पार नाही।
खरोखर वस्तुस्थितीनं तुम्ही सुंदर नियोजन ग्रामस्थांनी केलेलं आहे. कारण नियोजनाची दृष्टी प्रत्येकालाच असेल असं नाही ना माऊली. अहो कुठल्याही गोष्टीचं नियोजन करायचं आहे, फॉर एक्झाम्पल सप्ताहाचंच नियोजन करायचं आहे, तर त्याकरिता साऊंड सिस्टीम कशी असावी, गायक वादक कसे असावेत, अगदी वस्तुस्थितीनं हे ज्ञान तुम्हा गावकऱ्यांना आहे. गायनाची सुंदर अशी साथ देण्याकरिता हरिभक्त पारायण दिनेश महाराज राठोड आहेत, त्यानंतर हरिभक्त पारायण अरुण महाराज बोदडे असतील. मृदंगाची सुंदर अशी साथ देण्याकरता हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर महाराज आहेत. या ठिकाणी साऊंड सिस्टीमसुद्धा सुंदर आहे. आणि या कार्यक्रमाला पिंपरी गौडीचं हे जे कीर्तन आहे, या कीर्तनाला जिवंत ठेवण्याचं काम जे करतील असे ब्रह्मांड नायकचे सर्व मालक बरं का, आमचे परम आदरणीय गणेश दादा जाफराबादवरून या ठिकाणी कीर्तन शूटिंग करता आलेले आहेत बरं का. म्हणून त्यांचेसुद्धा आपण आभार मानूया. आता या ठिकाणी मला सर्वांचं काही नाव या ठिकाणी माहिती नाही, किंवा मग या ठिकाणी या वेळेला तर मला आठवत नाही बरं का. म्हणून सर्व वयानं ज्ञानानं तपानं अधिकारानं मोठी असलेली मंडळी विठ्ठला विठ्ठला. आता तुम्ही तुमच्या गावाचं कीर्तन कधी सुद्धा ब्रह्मांड नायक या यूट्यूब चॅनलवर सर्च केलं तर तुम्हाला हा कार्यक्रम दिसून जाईल बरं का. बघा या ठिकाणी भाग्यवान लोक तुम्ही आहात की तुम्ही कीर्तनाला येता. संत ज्या मार्गाने आपल्याला जायला सांगतात त्याच मार्गाने जाणारे आपण लोक आहात. मार्ग दावनिया गेले आधी दयानिधी संत तेनेचे पंथे चालू जाता. बघा या ठिकाणी भाग्यवान लोक आपण आहात की कीर्तनाला तुम्ही येता. कारण बघा कुणीही नाही येत दादा या कथा कीर्तनाला. अरे सपने तो सभी सजाते हैं लेकिन टूट जाते हैं. सपने तो सभी सजाते हैं लेकिन टूट जाते हैं. ठीक उसी तरह शुरू कथा कीर्तन में तो वही लोग आते हैं जिन्हें हमारे राम और कृष्ण बुलाते हैं, जिन्हें हमारे राम और कृष्ण बुलाते हैं. म्हणून भाग्यवान लोक या ठिकाणी आपण आहात की कीर्तनाला आपण येता. आणि आज खरं सांगायचं म्हणजे बरं का की आमच्या माहेरचं बरं का भूषण, आता माझं गाव झाडेगावचं आहे, तर वडशिंगीचे जे भूषण आहेत देशाचे जवान आमचे अमोल दादा हे सुद्धा या ठिकाणी आज कीर्तनामध्ये आलेले आहेत बरं का. म्हणून मला सांगायचं तुम्हाला कुणीही नाही येत दादा कथा कीर्तनाला. बघा आपला भारत देश अतिशय पवित्र आणि पावन देश आहे आणि त्यामध्ये महाराते कोडा या भारत भूमीमध्ये अनेक जाती अनेक पंथ विविध भाषा बोलल्या जातात. माझ्या ताईंनो पण ऐका, सर्वांच्या हृदयामध्ये मात्र एकच भावना, इंडिया इज माय कंट्री, ऑल दी इंडियन्स आर माय ब्रदर्स अँड. बोलत चला ना, नानमुखातले पाहुणे आहे का, सारे भारतीय माझे कोण आहेत, बांधव आहेत. याचाच अर्थ असा आहे भारतीय संस्कृती ही उच्चकूट पवित्र आणि पावन देश नाहीत की ज्या देशाचं वर्णन एका गीतकाराने फार सुंदर केलंय. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करते हैं बसेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. जहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता मेरा, ओ भारत देश है 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 मेरा. तर असा हा आपला भारत देश पवित्र आणि पावन देश आहे. हाच तो भारत देश आहे. या भारत देशामध्ये या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विष्णुमाऊली संतश्रेष्ठ ज्ञानोबराय होऊन गेले. वैराग्य रागरसिक जगद्गुरु जगद्वंदनीय श्री संत तुकाराम महाराज, शांती ब्रह्म एकनाथ महाराज, संत नामदेव महाराज, संत जनाबाई, मीराबाई, मुक्ताबाई, बहिणाबाई, अहिल्याबाई, राष्ट्रमाता राजमाता जिजाऊमासाहेब, झाशीची राणी लक्ष्मीबाई, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, चंद्रशेखर आझाद, नेताजी सुभाषचंद्र बोस, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा फुले असे अनेक अनेक थोर रत्न या भारत भूमीमध्ये होऊन गेले. हाच तो भारत देश आहे. भारत भूमीमध्ये स्वामी विवेकानंद होऊन गेले की ज्यांनी आपल्या भगवत धर्माची पताका परप्रांतामध्ये रोवली. त्यावेळेस कुठं त्यांचं रक्त शांत झालं ऐका. ज्या वेळेला स्वामी विवेकानंद आपली भगवत गीता घेऊन परप्रांतामध्ये गेलेत ना दादा, त्यावेळेला
आपली ही भगवत गीता सर्व धर्म ग्रंथांच्या खाली ठेवण्यात आली. सगळ्या लोकांची भाषणं द्यायला चालू केली, सगळ्या लोकांनी भाषण द्यायला सुरुवात केली. शेवटी स्वामी विवेकानंदांना उठवण्यात आलं. आता 16च वर्षाचं ते वय, लोक हसायला लागली ना माऊली की हे 16च वर्षाचं बालक आणि हे काय बोलणार. पण ऐका ना, स्वामी विवेकानंद व्यासपीठावरती गेले, माईक हातामध्ये घेतला आणि पहिला शब्द वापरला की माय ब्रदर्स अँड सिस्टर्स, माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो. असं म्हटल्यानंतर बघा त्या हॉलमध्ये कमीत कमी अर्धा तास टाळ्यांचा कडकडाट चालूच होता माऊली. आणि स्वामी विवेकानंद बोलायला लागले की अरे तुम्ही आमच्या या भगवद्गीतेला एवढं मानाचं स्थान देता, एवढं मानाचं स्थान देता की सर्व धर्म ग्रंथांचा पाया आमची गीता आहे. एक जण उठलं, शहाणं होतं ते जरा, त्याने ती भगवद्गीता काढली आणि मध्ये ठेवली. म्हणे आता तुम्ही काय बोलणार. स्वामी विवेकानंद त्याच्यावरही बोलले, अरे म्हणे तुम्ही आमच्या भगवद्गीतेला एवढं मानाचं स्थान देता, एवढं मानाचं स्थान देता का सर्व धर्म ग्रंथांचा गाभा आमची गीता आहे. एक जण उठलं, शहाणच होतं ते जरा, त्याने ती भगवद्गीता काढली आणि वरती ठेवली. म्हणे आता तुम्ही काय बोलणार. स्वामी विवेकानंद त्याच्यावरही बोलले की अरे तुम्ही आमच्या या भगवद्गीतेला एवढं मानाचं स्थान देता, एवढं मानाचं स्थान देता की सर्व धर्म ग्रंथांचा कळस आमची गीता आहे. याला म्हणायचं बुद्धी चातुर्य, संभाषण कौशल्य, हजरजबाबीपणा. आणि हे फक्त आणि फक्त भारतातच होऊ शकतं बरं का, अन्यथा नाही. म्हणून तर म्हणावं असं वाटतं अरे भारतासारखा देश नाही, महाराष्ट्रासारखं राज्य नाही, पंढरपुरासारखं तीर्थ नाही, पांडुरंगासारखं दैवत नाही, ज्ञानोबरायांसारखे संत नाही, ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ नाही, वारकरी संप्रदायासारखं संप्रदाय नाही, रामकृष्णारीसारखा मंत्र नाही, रामायणासारखी आचारसंहिता नाही, रामासारखा मुलगा नाही, सीतेसारखी सून नाही, दशरथासारखे वडील नाही, कौशल्यासारखी आई नाही, सीतेसारखी सून नाही बरं का, भरत लक्ष्मणासारखे भाऊ नाही, उर्मिलासारखे जाऊ नाही, रावणासारखा शत्रू नाही, विभीषणासारखा मित्र नाही, कोल्हे इतका लबाड नाही, कावळे इतका धूर्त नाही, काजळ इतका काळा नाही, लोणे इतकं मऊ नाही, या माणसाच्या शरीरासारखं दुसरं शरीर कुणाचं नाही. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर तसा दुसरा राजा कुणी झाला नाही, तसा दुसरा राजा कुणी झाला नाही. आणि म्हणून या भारत देशामध्ये आपण जन्म घ्यावा, म्हणून मग आपण किती भाग्यवान. याच भारत देशामध्ये संत ज्ञानोबराय होऊन गेले, ज्यांनी वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ लिहिला बरं का. आणि आमच्या आत्ताची तरुण मुलं म्हणतात 16वं वरीच धोक्याचं. अरे धोक्याचं नाही, ते प्रगतीचं आहे. काहीतरी कर्तृत्व करून दाखवायचं ते वय आहे बरं का. नाहीतर आम्ही नको त्या ठिकाणी नको तिथे टाइमपास करत बसतो माऊली, आणि आमचं करिअर ते मात्र बाजूला राहतं बरं का. इथे बसलेल्या सर्व तरुणांना सुद्धा सांगेल, अरे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जीवन जगत असताना अशी स्वप्न बघा, अशी स्वप्न बघा की तुमचं स्वप्न ऐकल्यानंतर दुसऱ्या लोकांनी तुम्हाला वेड्यातच काढावं माऊली, पण ते स्वप्न पूर्ण करण्याकरिता एवढं झटत राहा, एवढं झटत राहा की एक दिवस तुमच्या जीवनामध्ये असा येईल की ते तुमचं स्वप्न तुमच्या पायापाशी लोळण घालत येईल. पण त्याकरिता जिद्द असावी लागते, प्रयत्न असावे लागतात, तरच तुमचं ते स्वप्न पूर्ण होत असतं. की रे उंच आकाश घे तू अशी काही भरारी, पाहत राहील तुझ्याकडे ही दुनिया सारी. कमी ध्येय तू मनी ठाणू नको, थोडेशा यशावर समाधान मानू नको, कारण अत्युच्च संकल्पासह बांधली यशाची दोरी. उंच आकाश घे तू अशी काही भरारी, पाहत राहील तुझ्याकडे ही दुनिया सारी. जगाने आपल्याकडे बघावं आणि म्हणावं, अरे हा मुलगा आहे ना तो आमच्याच गावातील आहे बरं का, ती मुलगी तर आमच्या गावातील आहे, असा अभिमान गावकऱ्यांना, आपल्या आई वडिलांना आपला असला पाहिजे गड्या. असं काहीतरी कर्तृत्व तुम्ही तुमच्या जीवनामध्ये करा. विठ्ठला विठ्ठल. हीच ती भारतभूमी आहे. या भारतभूमीमध्ये वैरागी रागरसिक जगद्गुरु जगद्वंदनीय श्री संत तुकाराम महाराज होऊन गेले. तुकोबारायांचा अधिकार सामान्य नाही माझ्या दादांनो. अरे घरात नाही आन, गावात नाही मान, तरी चित्तात समाधान. जगद्गुरु तुकोबाराय. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यमा. तुकाराम तुकाराम. त्या तुकोबरायांचं अभंग सेवेकरिता निवडलेला आहे. आणि या अभंगामधून महाराज देवाकडे मागणी मागतात बरं का. बघा, ज्याला नियम आहे त्याला संप्रदाय म्हणतात, ज्याला आचारसंहिता आहे त्याला संप्रदाय म्हणतात,
आणि ज्याला नियम नाही त्याला पंथ म्हणतात. वारकरी संप्रदायाला नियम आहे म्हणून वारकरी संप्रदायाला वारकरी संप्रदाय म्हणतात. बरोबर आवाज? आणि वारकरी संप्रदायाचा नियम असा आहे, सप्ताह हा कितीही दिवसाचा का असो ना, पण पहिल्या दिवसाचं कीर्तन हे नामपर प्रकरणातील असावं, दुसऱ्या दिवशी मग कुठलाही अभंग चालतो, आणि 7व्या दिवशी जागराच्या दिवशी मात्र कीर्तनकाराने मागणीपर प्रकरणातील अभंग घ्यावा, आणि उद्या मग काल्याच्या प्रकरणातील. बघा आज तर या ठिकाणी ज्या वेळेला आम्ही कीर्तनाला आलो त्यावेळेला अक्षरशः मला आज मागणीचा दिवस आहे हे सुद्धा माहिती नव्हतं, पण आमच्या योगायोग आमच्या मावशी बोलल्या का उद्या काल आहे, मग मला कळालं की अरे आज मागणीचा दिवस आहे. नाहीतर बॅनर त्या गडबडीमध्ये होती, एखाद्या वेळेला धावपळीमध्ये बॅनर वगैरे टाकायचं लक्ष नाही राहिलं, आणि तारीख घेताना सुद्धा त्या ठिकाणी बरोबर टाकून द्या हा दिवस चालेल अशा पद्धतीने, बरं का. म्हणून आज मागणीचा दिवस असल्या कारणानं मागणीपर प्रकरणातील अभंग कीर्तनकाराने घ्यावा, कारण पहिल्या दिवसाचा कीर्तनकार आणि शेवटच्या दिवसाचा कीर्तनकार हा बांधलेला असतो, बरं का. अगदी दोरीने वगैरे बांधलेला नाही, बरं का. पहिल्या दिवसाचा कीर्तनकार नामाने बांधलेला असतो, त्या ठिकाणी आज मागणीपर प्रकरणातील अभंग या ठिकाणी घ्यावा अशा प्रकारे बांधलेला असतो, बरं का. विठ्ठला विठ्ठला. बघा तुम्ही आपण 7 दिवस जी जी काही सेवा या ठिकाणी केलेली असेल त्या सेवेच्या प्रित्यर्थ तुम्हा आपल्याला जगाच्या मालकाकडे काहीतरी मागायचंय, पण संतांनी जी इच्छा प्रगट केली तीच इच्छा आपल्याला प्रगट करायची आहे. म्हणजे आपल्याला जे आवडतं ते मागत बसायचं नाही. आणि मी तर असं म्हणते की अरे न मागता जर आपल्याला त्या पांडुरंगाने सगळं काही दिलेलं असेल मग मागायची गरजच काय. बघा गरीबालाच मागणं असतं असं नाही आबाजी, बरोबर आहे ना. मुंगीपासून ते ब्रह्मदेवापर्यंत सगळ्यांच्या जीवनात मागण्याची क्रिया आहे, फक्त गरीबालाच मागणं नसतं. देवाच्या मंदिराचा जर आपण विचार केला तर देवाच्या मंदिरात लोक मागण्यासाठीच जातात. ए मंदिर भी क्या गजब की चीज है, ए मंदिर भी क्या गजब की चीज है, यहाँ अमीर अंदर भीख मागते हैं और गरीब बाहर भीख मागते हैं. पण बाहेरच्या भिकाऱ्याचं ₹1-2 समाधान होतं माऊली, पण आतल्या भिकाऱ्याला 4-4, 5-5 कोटी लाख रुपये मिळून सुद्धा समाधान होत नाही. मग खरा भिकारी कोण आहे हा परीक्षण करण्यासारखा विषय आहे, बरं का. बघा संत सुद्धा मागतात, आपणही मागतो, पण संत जे मागतात ना तर ते परमार्थासाठी मागतात, आपण मागतो आपल्या स्वार्थासाठी. म्हणून स्वार्थासाठी जी लोक मागत असतात ना दादा त्यांना लोक विसरत असतात. वाक्य नीट ऐकले का. स्वार्थासाठी जी लोक मागत असतात त्यांना लोक विसरत असतात, आणि परमार्थासाठी जगाच्या कल्याणासाठी जी लोक मागत असतात ना दादा त्यांना लोक आठवत असतात. बघा मी जर तुम्हाला विचारलं भारताचे दुसरे अर्थमंत्री कोण आहे माहिती कुणाला. हा पहिले कृषी मंत्री नाही ना माहिती तुम्हाला. पण बघा एक फुटकं गाडगं हातामध्ये आणि सगळे रस्ते झाडून काढली, काय होते संतांचं नाव. गाडगे महाराज की. काही संकोच आहे का. हा परमार्थ आहे बरं का. संतांमध्ये आणि आपल्यामध्ये हाच फरक आहे. आता काही लोक म्हणतील ताई संतांमध्ये आणि आमच्यामध्ये आम्हाला फरक वाटत नाही. हो ताई ऐका ना, संतांना 2 हात आम्हाला 2 हात, त्यांना घरदार आम्हाला घरदार, त्यांना बायको पुरं आम्हाला बायको पुरं. ताई संतांमध्ये आणि आमच्यामध्ये आम्हाला फरक वाटत नाही. हो बघा अशा बऱ्याच गोष्टी जगामध्ये दिसायला सारख्या पण असायला मात्र वेगळ्या. आकाशामध्ये चंद्रही आहे, आकाशामध्ये चांदणे सुद्धा आहेत, पण चंद्र आहे, चांदण्या आहेत. एकाच दुधापासून ताक आणि एकाच दुधापासून लोणी निघते, पण लोणी आहे, ताक आहे. दुधाची अंगी निघे ताक लोणी, एके मोली दोन्ही मागू नये. मला असं वाटतं की तुम्ही मी आपण सर्वजण जे आहोत ना हे ताकाच्या ठिकाणी आहोत. संत जे असतात ते लोण्याच्या ठिकाणी असतात. लोणी म्हणजे निष्ठा. वारकरी संप्रदायामध्ये वैराग्याचं उदाहरण द्यायचं झाल्यास तुकोबा रायांचं द्यावं लागतं. वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानसाधनेचं उदाहरण द्यायचं झाल्यास ज्ञानोबा रायांचं द्यावं लागतं. वारकरी संप्रदायामध्ये नामसाधनेचं उदाहरण देण्याचं झाल्यास नामदेव रायांचं द्यावं लागतं. शांतीचं उदाहरण द्यायचं झालं तर नाथबाबांचं द्यावं लागतं, आणि निष्ठेचं उदाहरण द्यायचं झालं तर निळोबा रायांचं द्यावं लागतं. वैराग्य कुणासारखं, तुकाराम महाराजांसारखं. ज्ञानसाधना
ज्ञानोबरायांसारखी, नामसाधना नामदेवरायांसारखी, शांती नाथबाबांसारखी, निष्ठा निडोबरायांसारखी. संतांमध्ये आणि आपल्यामध्ये हाच फरक आहे हो. विठ्ठल विठ्ठल. बघा, संत मागतात, आपणही मागतो. आपण मागतो आपल्या प्रपंचाकरता, मुलं बाळांकरता. संत मागतात जगाच्या कल्याणाकरता. बघा, ज्ञानोबरायांनी सुद्धा या ठिकाणी दान मागितलं, पसाय दान मागितलं बरं का. स्वतःसाठी नाही मागितलं, या विश्वाकरिता पसाय दान मागितलं. आता विश्वात्मके देवे एनी वाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. जे खडांची व्यंकटी सांड तया सत्कर्मी रती बाढ, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. काय सुंदर मागितलं हो. आई सुद्धा मागते बरं का. स्वतःसाठी नाही मागत, पण आपल्या मुलांकरिता मागते. आणि मी तर असं म्हणते की आई ही जो चांगला मुलगा असेल त्याच्याकरता नाही मागत बरं का, पण एखादा अपंग असेल, खळ असेल, त्याच्याकरता मागते की देवा माझ्या मुलाला काहीतरी सद्बुद्धी दे रे बाबा, देवा माझ्या मुलाला चांगलं कर रे बाबा, असं मागते बरं का. आई वडील स्वतःसाठी नाही मागत, लेकरांकरता एवढे कष्ट करतात, एवढे प्रयत्न करतात, तरी सुद्धा आमचे मुलं आई वडिलांवरती परत फिरतात की ओ आई बाबा काय केलंय तुम्ही आमच्याकरता. मला तुम्ही सांगा, एवढे उपकार आपल्या आई वडिलांच्या आपल्यावरती, तरी जर सुद्धा तो मुलगा आपल्या आई वडिलांवरती परत फिरत असेल तर काय वाटत असेल त्या आई वडिलांना. बरोबर आहे ना आबाजी. अरे आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर. आत्म्याला ईश्वराचा साक्षात्कार करून देते ना माऊली, तिला आई म्हणतात. पण आपलं असं झालंय, 4 तांदूळ डोक्यावर पडले, बायको घरात आली, कधी आई वडिलांना विसरून गेलो कळत नाही हो मुलांना. आमची संस्कृती तरी काय आहे. मातृदेव भवा पितृदेव भवा आचार्य देव भव अतिथी देव भवा, अशी म्हणणारी आमची ही संस्कृती. आणि आज त्यांचेच आई वडील वृद्धाश्रमात राहतात. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. जगाच्या पाठीवर मुलांवर सर्वात जास्त प्रेम करणारी जर कोण असेल ना रे दादा, तर ती आहे आई. बाळा जेवलाच का नाही रे असं म्हणणारी जर कोण असेल ना, तर ती आई आहे. बघा, मला जर कोणी विचारलं सुरेखाताई या जगामध्ये श्रीमंत कोण आहे, मी सांगेल त्याला, अरे ज्याला आई वडील आहेत ना दादा, तो श्रीमंत. या जगामध्ये यशस्वी कोण, ज्याने आपल्या आई वडिलांची किंमत केली तो. या जगामध्ये विजयी कोण, ज्याने आपल्या आई वडिलांचे शब्द पूर्ण केली तो. आणि या जगामध्ये नालायक कोण, ज्याने आपल्या जिवंत आई वडिलांना घराच्या बाहेर लाथा मारून काढलं ना रे दादा, तो नालायक आहे, तो नालायक आहे. पण कसं आहे सांगू का, आई वडील जोपर्यंत आहेत तोपर्यंत कळत नाही आणि गेल्यावर परत मिळत नाही दादा. अरे ढगा आड गेलेला सूर्य परत दिसेल रे दादा, पण माती आड गेलेली आई परत कधीच दिसू शकत नाही. नंतर म्हणून उपयोग नाही की आई आई तू का सोडून गेलीस ग मला. आई तू होती ना ग जीवनामध्ये, खऱ्या अर्थाने प्रेमाचा सागर होता आई. आई तू आज सोडून गेली तर कळते का आई तुझी महती. ए आई आई तू का सोडून गेलीस ग मला. कशाला गेलीस आई तू स्वर्गाला, कोण वागवेल तुझ्या या बाळाला. बघा, आपण जीवनामध्ये फार मोठी संपत्ती कमावली म्हणजे झालं असं नाही दादा. ज्या घरामध्ये तुमचे आई वडील दुःखी असतील ना रे, त्या घरामध्ये तुमच्या संपत्तीचा, प्रॉपर्टीचा, इस्टेटीचा काहीच उपयोग होत नाही. बघा, गोदान आणि भोदान चळवळीचा महान प्रणेता विनोबा भावे ज्या वेळेला व्याख्यानाला जायचे ना, त्यावेळेला आपल्या आईचं मडकं पातळ सोबत घेऊन जायचे. त्या ठिकाणी व्याख्यान करायचे. व्याख्यान झाल्यानंतर भावेंकरता सुंदर मखमलीचं मऊ लुसलुशीत बिछाईत केलेलं असायचं. भावेंनी काय करावं, त्याच्यावरती आपल्या आईचं मडकं पातळ घ्यावं, ते अंथरावं, त्याच्यावरती झोपावं. लोकांनी विचारावं भावेंना, ओ भावे
एवढं मखमलीचं बिछईत केलंय हो आम्ही तुमच्याकरिता, आणि तुम्ही या बिछईत वरती हे मडकं पातळ काय अंथरता? त्यावेळेला भावे म्हणतात, सावकार अहो तुमच्याकरता असेल तुमचं मऊ लुसलुसीत बिछईत, पण ऐका ना सावकार, माझी आई या जगामध्ये आज नाही हो. ती ज्या वेळेला जगामध्ये होती ना त्यावेळेला मी माझ्या आईच्या मांडीवरती झोपायचो. आज ती या जगातून निघून गेली, पण ऐका ना सावकार, ज्या ज्या वेळेला मी या मडक्या पातळावर झोपतो ना त्या वेळेला मला असं वाटतं ही माझ्या आईची मांडी आहे आणि मी माझ्या आईच्या मांडीवरती झोपलेलो आहे. बघा, गोदान आणि भूदान चळवळीचा महान प्रणिता विनोबा भावे कापडामध्ये आई शोधतो रे, आणि आपण आपल्या जिवंत आई वडिलांना घराच्या बाहेर लाथा मारून काढतो. काय वाटत असेल त्या आई वडिलांना? खऱ्या अर्थाने तुम्ही तुमच्या आई वडिलांची सेवा करा गड्या. तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये स्वतंत्र देवाची भक्ती करण्याची गरज पडणार नाही. आई वडील माझे किती साधुकाचे उपकार, जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्याचा आधार. आई माझी मायेचा सागर, लाटीने जीवनाकार. बघा, आई वडिलांच्या उपकारातून उत्तीर्ण होण्याकरिता तुम्ही तुमच्या आई वडिलांना घर नाही दिला तरी चालेल, बंगईवर बसवलं पाहिजे, दाग दागिने संपत्ती प्रॉपर्टी इस्टेट नाही दिली तरी चालेल. फक्त 2 शब्द का होईना आपल्या आई वडिलांशी प्रेमाने बोलावे लागतात बरं का. कारण माँ बाप ही ना खुश है तेरे, बेकार ये सारी कमाई है, ए लाख नहीं ये हाक है, इस बात को मत भूलना, हर बात को तुम भूलो भले, माँ बाप को मत भूलना, उपकार इनके लाखों है, इस राज को मत भूलना, माँ बाप को मत भूलना. अपने ही पेट को काटा है और तेरी काया सजाई है, इन पावन लोगों के दिल को पत्थर बनकर मत खोलना, माँ बाप को मत भूलना. जीवनामध्ये आई वडिलांची सेवा करा गड्या. मला सांगायचंय तुम्हाला की आई जी मागते ती स्वतःसाठी नाही मागत, मुलांकरता मागते. तुकोबरायांनी सुद्धा स्वतःसाठी नाही मागितलं. अरे मला तर असं वाटतं की देवासाठी बरं का, देवाकडे देवासाठीच मागणं हे काही मागणं आहे का हो? तुकोबरायांना देव म्हणायचे, देव बरं का. ओ तुकोबराया, तुमच्या भक्तीचं ऋण झालंय आमच्यावरती, काहीतरी मागा. काय हवंय काय तुम्हाला? पाताळाचं अधिराज्य पाहिजे, इंद्रपद पाहिजे, ब्रह्मपद पाहिजे, काय पाहिजे तुम्हाला? तुकोबराय म्हणतात, देवा मला यातील काहीच नको. हो काही मागणे हे अमानुषिक, काही मागणे हे अमानुषिक, काही मागणे
तुकोबाराय म्हणतात की देवा, तुला जर मला द्यायचं असेल तर मला एकच दान दे की मला माझ्या जीवनामध्ये तुझा विसर कधी पडू दे नको. अभंगाच्या प्रथम चरणात दान दे अभंगाच्या प्रथम चरणामध्ये हे चिदाण दे ग देवा आणि तुझा विसर न व्हावा की मला माझ्या जीवनात तुझा विसर कधी पडू देऊ नको देवा. बघा, महाभारतातील प्रसिद्ध मागणी आहे कुंती मातेची. अत्यंत त्रासाचं जीवन पांडवांचं. 12 वर्षाचा वनवास, 1 वर्षाचा अज्ञातवास संपला. पांडवांना राज्य मिळालं. त्यावेळेला कन्हैया कुंती मातेजवळ जातात आणि म्हणतात की अगं आत्या, तुला खरं सांगू का, कौरवांना जरी राज्य मिळालं असं तरी माझा काही विषय नव्हता, पण ते अधर्मी असल्यामुळे मी पांडवांची बाजू घेतली. बघा, आत्या, विदुरजींचं सांगणं होतं धृतराष्ट्राला की थोडंसं काहीतरी दे पांडवांना, पण नाही ऐकलं. द्यूत खेळलं, द्यूतामध्ये तुझी मुलं हारली आणि खऱ्या अर्थाने युद्धामध्ये सुद्धा हारली. पण जाऊ दे आत्या, तुझे मुलं आता राजे झाले, तुझे सुखाचे दिवस आले. आत्या, तू मला आजपर्यंत काही मागितलं नाही, मी तुला काही दिलं नाही, पण मला असं वाटतं आज तू मला काहीतरी मागावं. त्यावेळेला कुंती माता म्हणतात, अरे कन्हैया, मैं तुम्हें जो मांगने जा रही हूँ ना वो साधारण बात नहीं है, वो तुमको देना पड़ेगा. त्यावेळेला कन्हैया म्हणतात, अगं आत्या, तू आतापर्यंत मला काही मागितलं मी तुला काही दिलं नाही असं कधी झालंय का? तू मागून तर बघ, मी तुला द्यायला तयार आहे. कन्हैया, वैसी बात नहीं है, लेकिन मैं जो मांगने जा रही हूँ ना वो साधारण बात नहीं है, वो तुमको देना पड़ेगा. त्यावेळेला कन्हैया म्हणता, अगं आत्या, तुझा माझ्यावर भरोसा नाही का? भरोसे की बात नहीं है का ना, लेकिन तुम्ही वो देना पड़ेगा. त्यावेळेला कन्हैया म्हणता, आत्या तू फक्त मागून बघ, मी तुला द्यायला तयार आहे. त्यावेळेला कुंती माता म्हणतात, अरे कन्हैया, तुला जर मला द्यायचं असेल ना तर तू मला माझ्या आयुष्यामध्ये दुःख आणि दुःखच दे, संकट आणि संकटच दे. विपदः सन्तु न शाश्वत तत्र तत्र जगत गुरु भवतु दर्शनम यस्यात पुनर्भव दर्शनम. विपद म्हणजे मला माझ्या आयुष्यात संकट दे, कारण दुःखामध्ये माणसं देवाला आठवत असतात, सुखामध्ये माणसं देवाला विसरत असतात. ज्या वेळेला आपल्या जीवनामध्ये दुःख येतं ना त्यावेळेला नको नको ते अट्टहास लोक करत असतात. दुःख में सुमिरन सब करे, सुख में करे नको, जो सुख में सुमिरन करे दुःख काय को होय. काही लोक म्हणतात, कुंती मातेने मागून मागून काय मागितलं हो देवाकडे? दुःख. अरे पण मी तर म्हणते, खऱ्या सुखाची मागणी कुंती मातेने केली, कारण तिने तर देवालाच मागून घेतलं, कारण देवाचा विसर माझ्या जीवनात पडू देऊ नको. आणि दुःखामुळे देवाचा त्या ठिकाणी विसर माणसाला पडत नसतो, देव उलट आठवत असतो. आणि भगवान परमात्मा कसा आहे? सुखरूप आहे साधू जग कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारिखा जो सर्व सुखाचे आगार बाप रखमा देवर, सर्व सुखाचे आगार जणी म्हणे शारंगधर, सर्व सुखाचे आगार म्हणे नरहरी सोनार.
नित्य निरमय जे का निज ध्येया योगियांचे जे का निज ध्येया योगियांचे ते हे समाचरण साजिरे विटेवरी सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. भगवान परमात्मा आनंद रूप आहे आणि अशा आनंद स्वरूप असणाऱ्या भगवान परमात्म्याला कुंती मातेने मागून घेतलं बरं का. याला म्हणायचं मागणं. नाहीतर आपली काय पानचट मागणी आहे. हेची दाना देगा देवा शेजाऱ्याला रोग व्हावा त्याच्यात त्याचा काट निघावा आणि त्याचा बंगला आ माझा व्हावा असलं आपलं मागणं आहे बरं का. बघा एका मनुष्याला पैसा फार आवडायचा. मग तो देवाला म्हणाला हे देवा तुला जर मला द्यायचं असेल ना तर मला एवढा पैसा दे एवढा पैसा दे दररोज माझ्या हातात नोटा खेळू दे. विचार काय करता पिंपरी गवडीकर. अरे झाला ना तो कंडक्टर बरं का. बघा 3 काळे कुट्ट मित्र अगदी काळे काळे शेतामध्ये टाकले का अगदी दिसायचे नाही एवढे काळे कुट्ट बरं का. मग ते 3 काळे कुट्ट मित्र जंगलामध्ये गेले आणि जंगलामध्ये गेल्यानंतर भगवान महादेवाची तपश्चर्या करायला लागले. आपणही 2 मिनिट करूया बरं का. सर्वांनी हातात टाळी मुखात नाम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय. गाडी वाजवा भजन करा. जटाधराय शिवा जटाधराय हर हर भोले नमः शिवाय. गंगाधराय शिवा गंगाधराय हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर नमः शिवाय. सध्याच्या सिच्युएशन मध्ये वस्त्रोद्योग फार झालेत बरं का. अजिबात त्या ठिकाणी कमतरता नाही. तरी सुद्धा आमच्या महिला अंग प्रदर्शन करायला लागलं. शॉर्ट्स कपडे घालायला लागले. अरे प्रदर्शन असावं विचारांचं प्रदर्शन असावं आपल्या संस्कृतीचं. जीवनामध्ये व्यसनही करू नका जीवनामध्ये फॅशनही करू नका बरं का. आणि जरा इतरांसोबत गोड बोला. आजकाल लोक गोडच बोलत नाही बरं का. मुलं फार हसायला लागली. मुलांना गोड बोलायचे काही पैसे मोजावे लागतात का. तरी सुद्धा आजकाल लोक गोड बोलत नाही हो. ज्ञानोबराय सांगतात माणसाने कसं बोललं पाहिजे. साचानी मवाडा मी तुलियानी रसाडा शब्द जैसे कल्लोड अमृताचे. माणसाने खरं बोललं पाहिजे गोड बोललं पाहिजे मृदू बोललं पाहिजे कामापुरतं बोललं पाहिजे. मिठो मिठो बोलथार काय बिगडे थार काय बिगडे मिठो मिठो बोलथार काय बिगडे मिठो मिठो बोलथार काय बिगडे थार काय बिगडे. वर्षभर माणसं
खूप सारी साखर खातात बरं का, चहाच्या माध्यमातून, लाडवांच्या माध्यमातून. तोंडाला पाणी सुटू देऊ नका बरं का. पण तरी सुद्धा माणसं गोड बोलत नाही. मग मला असं वाटतं की ही एवढी मोठी साखर जाते तरी कुठे. माणसाने चांगलं गोड मधुर बोललं पाहिजे. आपल्या बोलण्याने समोरचा प्रसन्न झाला पाहिजे असं बोलणं असावं माणसाचं बरं का. अगदी गोड बोललं पाहिजे, कारण या जीवनाचा काही भरोसा नाही हो. कधी जो काही सांगता येणार नाही. देह जाईला जाईला त्यासी काढोबा खाईला, काढोबा खाईला त्यासी काढोबा 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 खाईला. अरे मौत से किसी की क्या रिश्तेदारी है, आज मेरी तो कल तेरी बारी है. जो जन्माला आला त्याला जावं लागणार. असं होईल, कुणी आज जाईल, कुणी उद्या जाईल, कुणी परवाला जाईल, पण जाणारच नाही. असं कधी झालंय का हो? क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं है किसी का. क्या भरोसा है इस जिंदगी का. बघा पिंपरी गौडी वासियांनो, लोक ज्या वेळेला स्मशानभूमीमध्ये जातात ना, त्यावेळेला म्हणतात, काय म्हणतात, काही खरं नाही हो जीवनाचं. देह अगदी पाण्याचा बुडबुडा. कुठपर्यंत? हा, स्मशानभूमीमधून घरापर्यंत येईपर्यंत बरं का. घरी आलं का त्यांचं झालं तेच चालू. आता तुम्ही सुद्धा या ठिकाणी जोपर्यंत कीर्तनामध्ये बसलेले आहेत तोचपर्यंत तुमचं चाललंय. हो सुरेखाताई, तुम्ही जे सांगताय ना अगदी तेच खरं. कुठपर्यंत? इथे बसलेले आहे तोचपर्यंत. एकदा का बाहेर गेला का तुमचं लगेच चालू होतं. हा, त्यांचं काय रोजच आहे ते. बरोबर आहे ना. मला सांगायचं आहे तुम्हाला की जीवनामध्ये आल्यानंतर चांगलं सत्कर्म करा, माणुसकी सांभाळा. आजकाल माणुसकी शिल्लक राहिली नाही. अरे माणसाने माणसाशी माणसासारखं वागणे याचं नाव आहे माणुसकी. जगातील सर्वात मोठा धर्म जर कोणता असेल तर तो माणुसकी आहे. पत्थर एक बार मंदिर में जाए तो पत्थर भगवान बन जाता है. इंसान हर रोज मंदिर में जाता है लेकिन इंसान इंसान नहीं बन पाता. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. अरे ये जरूरी नहीं कि इंसान हर रोज मंदिर में जाए, लेकिन कर्म ऐसा होना चाहिए इंसान जहाँ जाए मंदिर वहाँ बन जाए, मंदिर वहाँ बन जाए. ती फार सुंदर प्रार्थना आहे. आपण देवाकडे म्हणूया. मी माझ्या प्रत्येक कीर्तनामध्ये ती प्रार्थना म्हणत असते. आपण सर्वांनी मोठ्या प्रेमाने ती प्रार्थना म्हणूया आणि या ठिकाणी कीर्तन थांबवूया. सर्वांनी, तुम्हाला ज्यांना कुणाला येत असेल त्यांनी सर्वांनी त्या ठिकाणी सहकार्य करायचं आहे. हीच आमची प्रार्थना, हीच आमची मागणी, मानसाने मानसाशी मानसाचा मागणे. वा वा, मोठ्याने म्हणा, लाजायचं नाही म्हणा. आमच्या मुलांकरता जोरदार टाळ्या वाजवा. फार सुंदर साथ दिली मुलांनी बरं का. इथपर्यंत आपण आलोय. झालेली सेवा ही पांडुरंगाच्या चरणी, संतांच्या चरणी, तुम्हा मायबापांच्या सर्वांच्या चरणी अर्पण करून सेवेला इथेच पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम, ज्ञानेश्वर